इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 4 सामाजिक व राजकीय चळवळी या प्रकरणाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण चळवळ कशासाठी करतात, चळवळ म्हणजे काय, त्याचबरोबर भारतातील प्रमुख काही चळवळी यांबद्दल आपण माहिती अभ्यासली. भारतातील प्रमुख चळवळींमध्ये आदिवासी चळवळ आपण अभ्यासली होती. त्यापुढील नवीन चळवळ आपण अभ्यासणार आहोत, भारतातील शेतकरी चळवळ. भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत वसाहती काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळींविषयी तुम्हाला माहीत असेलच. शेतकरी चळवळींच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जातात. शेतीविषयक काही सुधारणांमुळे, उदाहरणार्थ कुळ कायदा, कसेल त्याची जमीन इत्यादी, शेतकरी चळवळ संथ राहिली. हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. वेगवेगळ्या क्षेत्रातील चळवळी जेव्हा आपण इथे अभ्यासतो तर आपण पाहिलेलेच आहे की चळवळ म्हणजे काय, किंवा अनेक लोक एकत्र येऊन एका विशिष्ट ध्येयासाठी प्रयत्न करत असतात, एकत्र येत असतात, तेव्हा तिथे चळवळ तयार होते. पहा, शेतकरी चळवळ देखील शेतकऱ्यांना त्यांचे योग्य हक्क मिळावेत म्हणून शेतकरी चळवळ अस्तित्वात आली. पहा, त्यामध्ये शेतीविषयक काही सुधारणा झाल्या. कुळ कायदा म्हणजे कसेल त्याची जमीन अशा पद्धतीच्या सुधारणा शेतीविषयक चळवळीतून करण्यात आल्या. त्याचबरोबर शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी किंवा स्वतः शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. तर हरित क्रांती म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे नाही का. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर नंतरच्या काळामध्ये होऊ लागला. पहा, त्यालाच हरित क्रांती असे म्हणतात. आणि अन्नधान्याचं उत्पादन किंवा एकंदरीतच उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला. ह्याला हरित क्रांती असे म्हणतात. परंतु त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. त्यांच्यामधील असंतोष वाढला व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात, कर्जमाफी असेल, कर्जमुक्ती असेल आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण असेल, या शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या होत्या की शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, त्याचबरोबर शेतमालाला योग्य पद्धतीचा भाव मिळावा. अशा पद्धतीच्या या शेतकरी चळवळीच्या मागण्या होत्या. पहा, त्याचबरोबर शेतकरी संघटना आणि भारतीय किसान युनियन, ऑल इंडियन किसान सभा या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकरी संघटना ज्या आजही शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळावा या पद्धतीचे प्रयत्न आजच्या काळातही चालू आहेत. त्यापुढील नवीन चळवळ आपण अभ्यासणार आहोत, ते म्हणजे कामगार चळवळ. तर कामगार चळवळ भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. 1899मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना म्हणजे मोठ्या प्रमाणावर संघटना 1920मध्ये स्थापन झाली. ती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून उल्लेखली जाते किंवा ओळखली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली. जे कामगारांचे प्रश्न आहेत ते अधिक तीव्रतेने समोर येऊ लागले. पहा, कामगार चळवळीमार्फत. त्यानंतर 1960 ते 70 या दशकामध्ये म्हणजे या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कामगार चळवळीने अनेक आंदोलने केली. कामगारांना न्याय मिळावा किंवा कामगारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अनेक आंदोलने, अनेक चळवळी करण्यात आल्या. परंतु 1980 पासून कामगार चळवळ विखुरली गेली. म्हणजे एकसंघपणा जो होता किंवा संघटितपणा जो होता तो कमी झाला. भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत, कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. जागतिकीकरणाची लाट आली किंवा जागतिकीकरण झालं. सगळे देश एकमेकांशी व्यापार करू लागले किंवा बाहेरच्या देशातील कामगार आपल्या देशात येऊ लागले. आपल्या देशातील कामगार बाहेरच्या देशांमध्ये कामासाठी जाऊ लागले. दळणवळणाच्या सुविधा वाढल्या, तंत्रज्ञानाचा विकास झाला. यामुळे काय झालं तर जो कामगारांचा रोजगार होता तो अस्थिर स्वरूपाचा झाला किंवा कंत्राटी कामगार वाढले किंवा काही काळापुरते त्या कामगारांना कामावर ठेवायचे आणि काही काळानंतर परत नवीन कामगार भरती करायची. अशा पद्धतीने आर्थिक असुरक्षितता कामगारांमध्ये निर्माण झाली. पहा, कामगार कायद्याचे संरक्षण कामगारांना नव्हते किंवा कामाचे अमर्याद तास होते, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता किंवा सुरक्षित वातावरण नाही.
किंवा त्यांच्या सुरक्षेची कोणती हमी नाही अशा पद्धतीचे, त्याचबरोबर आरोग्याची हमी नाही इत्यादी आजच्या कामगार चळवळीपुढील सुद्धा समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी कामगार चळवळ आजही सक्रिय आहे पहा. त्यानंतर आपण पुढील चळवळ अभ्यासणार आहोत ती म्हणजे स्त्री चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. म्हणजे ज्या पुरुषांना असं वाटत होतं की स्त्रियांनीही पुढे आलं पाहिजे किंवा स्त्री देखील माणूस आहे, इतर पुरुषांच्या बरोबरीने तिनेही पुढे आले पाहिजे, अशा पद्धतीचे विचार करणारे पुरुष म्हणजे पुरोगामी विचारांचे पुरुष. स्त्रियांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे आणि त्यांनासुद्धा समाजामध्ये सन्मानाने जगता आलं पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांनाही सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी झाल्या पहा त्या काळामध्ये. त्यामध्ये मुख्यतः ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले होत्या, महर्षी धोंडो केशव कर्वे, त्याचबरोबर पंडिता रमाबाई, त्याचबरोबर रमाबाई रानडे यांच्या पुढाकारांमुळे सतीच्या प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर ज्या स्त्रिया अग्नीमध्ये समाज त्यांना उडी घायला लावायचा किंवा त्याचबरोबर विधवांचा पुनर्विवाह करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर स्त्रियांचे शिक्षण असेल, बालविवाहाला विरोध असेल, स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी यांसारख्या सुधारणा स्त्री चळवळीमुळे प्रत्यक्षात येऊ शकल्या. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानामध्ये स्त्रियांना सर्वच बाबतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क देण्यात आले, परंतु अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नव्हती. जरी संविधानाने हक्क दिले होते, परंतु समान वागणूक लगेच समाजाची मानसिकता बदलणं शक्य नव्हतं पहा. स्त्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचं उद्दिष्ट होतं की स्त्री ही स्वतंत्र झाली पाहिजे, सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांना देखील सहभाग घेता आला पाहिजे, अशा पद्धतीने स्त्री चळवळीचं मुख्य उद्दिष्ट होतं पहा. स्त्रियांचं स्वातंत्र्य हाही त्यामागील एक उद्देश होता महत्त्वाचा. त्यानंतर भारतामध्ये भ्रष्टाचार, जातीव्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात सुद्धा आंदोलने झाली. या आंदोलनामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. त्यांमधून स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली की आपण किती मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन करत आहोत, समाज किती अन्यायी वागणूक आपल्याला देत आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या पुढाकाराने स्त्रियांची चळवळ सुरू झाली आणि भारतातील स्त्री चळवळीचे स्वरूप एकसंघ नाही, परंतु स्त्रियांचं आरोग्य असेल, त्यांची सामाजिक सुरक्षितता असेल, त्यांचे आर्थिक स्वावलंबन असेल, स्त्रियांचं सक्षमीकरण असेल, या मुद्द्यांचा विचार विविध पातळीवर या स्त्री संघटना करताना दिसतात. स्त्रियांचं शिक्षण, त्यांना माणूस म्हणून दर्जा मिळावा, प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह हे स्त्री चळवळीसमोरील आजचे सुद्धा आव्हान आहे. आजच्या काळातही स्त्री चळवळ स्त्रियांसाठी कार्य करत आहे. त्यानंतर नवीन पुढील चळवळ आहे पर्यावरण चळवळ. तर पर्यावरणाचा ऱ्हास आजच्या काळातील एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे. हे आपल्याला माहीतच आहे की ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा जलप्रदूषण असेल किंवा वृक्षतोड असेल, या सगळ्याच्या समस्या अगदी देशाच्या पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या आहेत पहा. त्यामुळे पर्यावरण चळवळ अस्तित्वात आली. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चळवळी आज सक्रिय आहेत, म्हणजे काम करत आहेत आणि या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात सुद्धा पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. म्हणजे पर्यावरणाशी संबंधित पर्यावरणाचं रक्षण व्हावं, वृक्षतोड थांबावी, चांगल्या पद्धतीने पाऊस पडावा, त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण कमी व्हावं, जलप्रदूषण होऊ नये यांसाठी आज प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या विविध स्रोतांचं जतन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जंगल आवरण असेल, नद्यांचं प्रदूषण रोखणं असेल, हरितपट्ट्यांचं संरक्षण असेल, रासायनिक द्रव्यांचा वापर, त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळी संघर्ष करत आहेत. आपल्याला माहिती आहे मोठमोठे कारखाने आहेत आणि त्यातून रासायनिक द्रव्य बाहेर पडतात आणि ती रासायनिक द्रव्य, काही रासायनिक वायू हे हवेमध्ये मिसळले जातात, त्यामुळे हवा प्रदूषण होतं. त्याचबरोबर काही रासायनिक द्रव्य ही पाण्यामध्ये मिसळली जातात, त्यामुळे जलप्रदूषण होतं. त्याचा नक्कीच प्राण्यांना, मानवाला, सगळ्यांनाच त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणून पर्यावरण चळवळ त्यासाठी प्रयत्न करत आहे पहा. त्यानंतर आपली नवीन शेवटची चळवळ आहे, नवीन मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहक चळवळ.
1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहक चळवळीचा उदय झाला. आपल्याला माहीत आहे आपण ग्राहक कोणाला म्हणतो. आपण जर एखादी वस्तू विकत घ्यायला गेलो तर तिथे आपण ग्राहक असतो पहा, आणि जो वस्तू आपल्याला देत असतो त्याला विक्रेता असं म्हणतात. ग्राहक म्हणजे घेणारा. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाजव्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम होतो. त्याला अनेक समस्यांना ग्राहकाला तोंड द्यावे लागते. जसे की भेसळ असेल, मालांमधील भेसळ असेल, किंवा वस्तूंची वाढलेली किंमत असेल, किंवा वजन मापांमध्ये देखील फसवणूक केली जाते पहा. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. असे बरेच प्रकार मागील काळामध्ये घडले पहा. किंवा वजन मापात फसवणूक ग्राहकांची केली जात होती. त्याचबरोबर मालामध्ये भेसळ केली जात होती. अशा पद्धतीने या समस्या सोडवण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. चळवळी नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. 1980 सालानंतरच्या चळवळींना नवसामाजिक चळवळी म्हटले जाते, कारण त्यांचे स्वरूप हे आधीच्या चळवळींपेक्षा वेगळे होते. अधिक विषयनिष्ठ होऊ लागल्या होत्या चळवळी. म्हणजेच एकेका विषयाभोवती जन आंदोलन उभे करण्याचे प्रयत्न होऊ लागले. एकच मुद्दा घ्यायचा किंवा जनतेचा एक विषय घ्यायचा, एक समस्या घ्यायची आणि त्यावर चळवळ करायची, आणि जोपर्यंत ती यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. अशा पद्धतीने या सामाजिक आणि राजकीय चळवळी आपण या प्रकरणामध्ये अभ्यासल्या. यानंतर माहीत आहे का तुम्हाला मध्ये भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली आहे. राजस्थानमध्ये हजारो जोहड म्हणजेच नद्यांवरील मातीचे बंधारे निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले होते. सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित केल्या. त्यांनी तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे 11,000 जोहड म्हणजेच नद्यांवरील मातीचे बंधारे निर्माण केले. देशभर पदयात्रा म्हणजे पायी चालून जलसंवर्धन करण्यासाठी, नद्या पुनरुज्जीवन करण्यासाठी वनसंवर्धन, वन्य जीवन संवर्धन मोहीम त्यांनी राबवली. गेली 31 वर्ष त्यांची ही सामाजिक चळवळ सुरू आहे. डॉक्टर राजेंद्र सिंह हे पाण्याचे नोबेल समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राईजचे मानकरी आहेत. अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण इथे संपलेलं आहे.